तोरसोळ्यात जायचं. हां, त्यांच्या मामाकडे जा. मामा नारळ मला फोडायचं आहे. मेंदू वडे ना, बरोबर मी मेंदू वडा म्हणते. नवीन ग्रुप तयार केलाय काय, फिरायला निघाले सगळेजण. झाकण कुठं गेलं? फुलं बघ किती आले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज आमच्याकडे सकाळने लवकर झालेली आहे, म्हणजे अशी रोज लवकर होते पण आज अजून लवकर झालेले, कारण कुणालचे बाबा वगैरे आज बाहेर जाणार फिरायला. म्हणजे कुणालचे बाबा आणि कुणालचे काका कुठे गेले ते, हा कुणाल आहे हॉलमध्ये ना, जरा झाडू काढत होता. तर त्यांचे भाऊ आलेत मुंबईवरनं. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा सांगितलं होतं, तर दुपारी ते गेले होते ना म्हणजे आणायला, 3-3:30च्या दरम्यान दुपारी ते आले उशिरा असं. आणि काल संध्याकाळी काही शूटिंग केलं नाही मी, डायरेक्ट आता सकाळी करायला घेतलेलं आहे. तर कुठे आहेत ते, गेले कुठे, ते बाहेर गेले. हां, ते हां रेंजचा आहे ते प्रॉब्लेम आहे ना, एअरटेलचं कार्ड आहे ना. हां, एअरटेलला अजिबात रेंज आपल्या इथं वर आहे ना, एअरटेलला ते बाहेर गेले. ते मग आल्यावरती तुम्हाला मी दाखवते. कुठे तुम्ही लोक जाणार ते पण सांगा जरा. तोरसोळ्यात जायचं. हां, त्यांच्या मामाकडे जाणार. मामा ना, माझा मामा नाही, वडिलांचा मामा. अच्छा, हा म्हणजे आमचे सासरे आहेत ना, त्यांच्या आजोळी हे लोक जाणार आहेत. मला अडचण आहे म्हणून मी नाही जाणार आहे, नाहीतर मला पण जायचं होतं असं. पण ह्यांचं कसं ठरलं होतं अगोदरपासूनच आणि मध्ये थोडीशी अडचण झाली, त्याच्यामुळे माझं कॅन्सल झालेलं जाण्याचं. पण हे लोक जातील. थोडंफार शूटिंग बिटिंग जमलं तर बघा करून घेऊन. हां, तर तिचं आता घाई चाललंय. ह्यांना लवकर निघायचं आहे, म्हणजे उन्हाच्या आधी निघायचं आहे, कारण एकदा 10 वाजून गेले ना की अगदी नकोसं होतं ना, म्हणून मग लवकर आता हे निघतील तिघंजणं. नाश्ता बनवते तर पटकन, म्हणजे मेदूवडे बनवते मी. आज रात्री डाळ ना भिजत घातली उडदाची, तर पटापट आता बनवून घेते आणि मग घरातली बाकीची जी कामं आहेत ना ते करून घेणार. मग चला, वाघ्याशेरून आहेत ना आज गेले ते. हां, आपलं गेले वाघ्याशेरू, सकाळीच गेलेत फिरायला. लांब गेले ते. हां, तर हा नारळ मला फोडायचा आहे. आणि ही बघा उडदाची डाळ रात्री भिजवली होती. 2-3 मिरच्या घेतल्यात आणि हे थोडंसं आलं. आता हे सगळं थोडं करून की नाही वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये आलं, मिरच्या आणि उडदाची डाळ घेतलेली आहे आणि थोडं करत हे वाटलेलं आहे. आणि वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता पाणी जर का नाही घातलं तर मिक्सरमध्ये ही डाळ आहे ना
चिपाटली जात नाही, त्याच्यामुळे पाणी घालणं गरजेचं आहे. तर थोडं थोडं करत ही डाळ बघा वाटून घेतली, एका डब्यामध्ये सर्व काढलं आणि मग चांगलीशी फेटून घेतली. कारण आलं आणि मिरच्या वगैरे कसं आपण वेगळं वेगळं झालं होतं ना, त्याच्यामुळे चांगलंसं फेटून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे पदार्थ आहेत ना आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची. आज काय झालं की कोथिंबीर माझ्याकडे संपली होती, त्याच्यामुळे इथे मी शेवग्याचा पाला आहे ना तो वापरलेला आहे. म्हणजे बागेतून थोडासा पाला तोडून आणला आणि चिरून ह्याच्यामध्ये घातलेला आहे. म्हणजे एखादा पदार्थ संपला की असा बघा जुगाड मला करावाच लागतो. कारण आपण राहतो कुठे गावी, आणि गावच्या ठिकाणी एखादी वस्तू किंवा पदार्थ संपला की त्या वस्तूशिवाय आपल्याला मग आपला जो पदार्थ आहे ना तो करावा लागतो. तर इथे मी बघा असा जुगाड केला आहे, शेवग्याचा पाला घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. म्हणजे आता वाटताना बघा आपण पाणी घातलं आहे ना, त्याच्यामुळे हे पीठ कसं थोडंसं पातळ झालं असतं, तर घट्टपणा हवा म्हणून त्याच्यामध्ये पिठाचा वापर करायचा. गव्हाचं पीठ आहे ते पण घालू शकतो किंवा तांदळाचं पीठ घालू शकतो. तर इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. अंदाजाने आपण पीठ घालायचं, एक 3 ते 4 चमचे पीठ पुरेसं आहे. आणि त्याच्यानंतर मग चांगलं असं फेटून घ्यायचं, म्हणजे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर का आवडत असेल तर खायचा सोडा असतो ना किंवा इनो आहे ना, ते पण तुम्ही इथे चिमूटभर घालू शकता. आपले जे वडे आहेत मस्त असे नरम कुरकुरीत आणि असे फुललेले असे मस्त तयार होतात. तर इथे बघा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर नारळ मी फोडून घेतला चटणीसाठी. तर इथे आता कढईमध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे. आज मी मस्त अशी तिखट चटणी बनवते लाल मिरच्याची. तर तेलामध्ये डाळ टाकलेली आहे. आता चण्याची डाळ पण तुम्ही घालू शकता. आता माझ्याकडे चण्याची डाळ नव्हती, त्याच्यामुळे ते तुरीची आणि मुगाची डाळ आहे ना ते मी एकत्र करून घातलेलं आहे. अंदाजे 2 चमचे घेतलेले आहे. आणि सुक्या मिरच्या आहेत त्या आपल्या चवीप्रमाणे घ्यायच्या, तेलामध्ये जराशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये सर्व काढून घ्यायचं. त्यात मी खोबरं टाकलेलं आहे. नारळ बघा फोडला ना, तो नारळ पण असा सुकायला झाला होता. आता दुसरा नारळ माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे तोच नारळ मी घेतलेला आहे. म्हणजे एकदम सुकलेला नव्हता, एकदम मी थोडा सुका आणि ओला असा होता, त्याच्यामुळे चटणीसाठी चालून जाणार होतं. आणि त्यात मग लसूण टाकले, थोडंसं आलं घातलं, पाणी घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि मिक्सरमध्ये बघा वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला फोडणी घालायची आहे. तर कढईमध्ये पुन्हा त्याच कढईमध्ये तेल घातले, भरपूर अशी राई, कढीपत्ता, आणि मग आता ही चटणी आहे ना ती आपल्याला फोडणी द्यायची. आता गॅस इथे मी ना स्लो केलेला आहे. म्हणजे फोडणी घालून झाली की त्यात थोडंसं पाणी पण घालायचं. म्हणजे मिक्सरला बघा सगळं चिपकलेलं असतं ना, त्याच्यामुळे पाणी मग आपल्याला घालावंच लागतं, कारण आपण ते वेस्ट नाही करू शकत. तर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून चटणी चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे. गॅस एकदम स्लो ठेवला होता, म्हणजे शिजवायची नाही आपल्याला, फक्त हे फोडणीसाठी. आणि त्याच्यानंतर मी लगेच इथं गॅस बंद केलेला आहे. आणि आपली चटणी बघा मस्त अशी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मस्त लागते ही चटणी. तर चटणी बनवून झाल्यानंतर गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे तेलाची गरम करत. तोपर्यंत आपलं जे पीठ आहे ना, म्हणजे एक 10 मिनटं बघा होऊन गेले होते. मी 10 मिनटं पीठ ते तसंच ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला मेदूवडे आहेत ना ते करायला घ्यायचे आहेत. तर तीच तयारी आता इथे माझी चालली होती. कुणालच्या बाबांची थोडीशी घाई पण चालली होती, कारण त्यांना लवकर घरातून निघायचं होतं. तर थोडेसे वडे का नाही मी इथे पटापटानं म्हणजे करून घेतले, कारण वेळ थोडासा माझ्याकडे कमी होता. तर हे बघा हे मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता कशा प्रकारे मी ते वडे केलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते. म्हणजे झटपट वडे हवे असतील तर काही टिप्स आहेत त्या तुम्हाला मी सांगते. म्हणजे हात कसा बघा आपला चिकट होऊन जातो हे वडे करताना, त्याच्यामुळे दुसरं काम काही करता येत नाही. तर मी काय करते, ही चहाची गाळणी आहे ना ती घेते. ती चहाच्या गाळणीला थोडंसं पाणी लावायचं, हाताला थोडंसं पाणी लावायचं, आणि मग ती उडदाची डाळ आहे ना ती त्या गाळणीवरती ठेवायची. आता आपण जर का पाणी नाही लावला हाताला तर डाळ की नाही हाताला चिपकून राहते. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मी पटापट वडे की नाही तयार करून घेतले आणि खरपूस असे बघा भाजून घेतलेले आहेत. म्हणजे एकीकडे आपले वडे पण होतात आणि त्याच हाताने आपण दुसरं काम पण करू शकतो. त्याच्यामुळे हा जुगाड की नाही मी करते. तर बघा तुम्हाला जर का ही टिप आवडली, म्हणजे टिप्स ह्या आवडल्या असतील तर नक्की तुम्ही सुद्धा करून बघा. 1 2 3 दोनदा टाकते ना, 2 वेळा टाकलं का झाले मग. आणि हे बघा गरमागरम मेदूवडे ना, बरोबर मी मेंदूवडा म्हणते. मेदूवडा तयार झालेला आहे. हे बघा हे आता काढलेले आहेत. आता हे शेवटचे, आणि चटणीसुद्धा तुम्हाला दाखवते. ही बघा छान अशी चटणी. आता हे झालं ना की सगळ्यांना मी खायला देते मग. आणि वाघ्या शेरू पण आपले आलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवते. थोड्या वेळाने चिखलामध्ये लोळून आलेले आहेत दोघं पण. हे बघा आले.
नेहमीप्रमाणे चिखलामध्ये लोळून आलेले आहेत दोघं पण. बघा अशी शेपटी हलते बोक्याची. आणि हा बघा काय तुझं काय काय आज सकाळी म्हणजे आम्ही कसं लवकर उठलो ना, सकाळी उठल्या उठल्या लगेच गेलेले आहेत. 5:30 पावणे 6 दरम्यान बाहेर गेले होते. काय अवतार करून आलेत. आता जमलेत बसलेत. चला ह्यांचं पण खाणं पिणं आता द्यायचं त्यांना. बसा खाली गपचूप, मी आणते खायला. तर नाश्ता माझा बनवून झाला आणि मग ह्यांना आता नाश्ता खायला द्यायचा होता. बाहेर ह्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या पुढच्या पडवीमध्ये. तर हे आहेत कुणालचे काका, म्हणजेच कुणालच्या बाबांचे भाऊ आहेत. ते लहान भाऊ आहेत. ते कुणालचे बाबा सगळ्यात मोठे आणि हे सगळ्यात छोटे. तर दोघांच्या बसून म्हणजे खूप वेळ झाला ते दोघं जण बसून आहे ना गप्पा मारत होते. मुंबईच्या गोष्टी इकडच्या तिकडचं सगळं त्यांचं चाललं होतं. मला वाटलं की उशीर झाला. मग 8:05 झाले. कुठं घड्याळ पुढे आहे ना आपला. 5 मिनिटं पुढं. हे बघा 8:05 झाले आणि सगळं झालेलं आहे रेडी. अजून लागतील का? नाही बस भरपूर झाले. खाऊन बघा बघा कसे झालेत ते. कसे झाले म्हणजे छानच होतात ते. छानच झाले. मुंबईसारखे झालेत काय? अजून बनवू थोडेसे. तेल गरम आहे. हा बस होतील एवढे. पुन्हा चटणी चांगली झाली अरे. चटणी एकदम परफेक्ट झाली. चटणी तुम्हाला आवडली का? ही आवडली चटणी? कसली आहे माहिती पडली? लसूण खोबऱ्याची आहे ना. हा लसूण खोबऱ्याची सुकी मिरची घालून. चटणी पण बरोबर झाली. वाघू ए वाघे आहे बघा. बघा चिखलात लोरून आले. बोका आपला. भुकू लागली भुकू लागली भुकू लागली. चला देते जेवायला. चला चला जेवायच्या जेवायचा. कुठे गेलेलात? तो दादा आला खाऊ घेऊन. नाही खाणार तो. तो काय शेरू आहे? शेरून खाल्ला नसेल ना. वाघ्याने आमचं असलं काही खाणार. हा चला बसा. चला गुड बॉय गुड बॉय. तुझा कान बघू दे. कान दाखव. कान दाखव सगळ्यांना. हा बघा कान आता बरा आहे त्याचा. बरं झालं ना. चला बसा खाली. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. चला 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 बसा खाली. इथे इथे उभा राहून फोटो नाही काढायचे. तर झाडाजवळ जावा. तिकडे जावा. नारळाच्या झाडाच्या इथे फोटोशूट चाललंय आमच्याकडे. तिकडे तिकडे त्या साईडला तिकडे जा. कुणाला त्या झाडांजवळ घेऊन जा. तिकडे छान येतील. कुणालचे काका तयार बघा कसे झालेत. हा इथे. हा तिकडे. हा सावलीमध्ये. नारळात उभा राहा. त्या झाडांच्या सावलीमध्ये सावलीमध्ये उभे राहा. मागे जा मागे जा. ह्या साईडला असा बघ. पुढे इकडनं मार. पुन्हा इकडनं मार. वाघ्याशिवर बघ. बरोबर ओळखतात ना. तर कुणालचे काका आहेत ना ते पण आता म्हणजे किती भरपूर 1 वर्षानंतर आलेले आहेत ना. गेल्या वर्षी आले होते. सुट्टी नसते त्यांना आणि कुठं जाणं येणं पण नसतं. त्याच्यामुळे कंटाळले होते ते अक्षरशः. त्याच्यामुळे आता गावी ते आलेले आहेत. ते येणार ते आम्हाला 1 महिना आधीच माहिती होतं ते येणार आहेत म्हणून. त्यांनी फोन केला होता तसा. आता सुट्टी काढून ते आलेले आहेत. एक 7-8 दिवस तरी राहणार आहेत ते. म्हणजे फिरण्यासाठी खास आलेले आहेत. त्याच्यामुळेच मग हे तिघजण आज चाललेले. आणि उद्याला पण कुठेतरी बाहेर जायचं प्लॅनिंग आहे. जमलं तर उद्याला मी पण जाणार आहे. झालं शूटिंग करून बघू द्या. सफेद कपडे सगळे लाल होऊन जाणार. कुठली नको राहू दे. ते ओले झाले का परत हे होतील ना. तुम्ही नको बीचवर पण जाणार आहात काय? हा नाही नको आज नको. ती बाटली का पाण्याची? मी पण चप्पल एक जोडी बोलतोय. चप्पल इतकी आहे माझी नवीन. ही चप्पल घेऊन जावा. बीचवर जाणार ऐकलं काय? ही घेऊन जावा. एक चप्पल घे. ते शूज परत भिजतील नाही. हातात घे आणि गाडीत ठेव. सीटच्या खाली टाका. गाडीच्या खाली जागा आहे. गाडीत कोण आपणच आहोत. कोण आहे नाही. चला फिरायला निघाले सगळीजण. लवकर या. उन्हाच्या आधी या. उन्हाच्या आधी आम्ही मजा करायला झालो.
हा जावा मग डुबकी मारा ऊन फक्त एकाला लागतं आम्ही मजा करायला आम्ही हा जावा चला घरात वा मी नाही कुठं जाते चला चला दादा चाललंय चला जातील तर हे फोन घेतलाय कुणाल बाबाला विचार औषध खाल्लं का हा चला तिथे पोचल्यावरती फोन करा हा चला हा चला बसा खाली हा गुड बॉय बघा दोघं जण कसे करतात ते आणि फायनली बघा सगळीजणं गेलेले आहेत कुणाल जाम खुश आहे म्हणजे सगळीच जण खुश आहेत कुणाला म्हणजे जायचं होतं बीचवरती फिरायला त्यांच्या मामाच्या घरी त्याच्यानंतर आजूबाजूला बघा कुठला बीच वगैरे असेल ना तर तिकडे जातील ते म्हणजे दुपारच्या आधी घरी येतील ते जेवण आता दुपारचं नाही करायचं आहे जेवायला ते बाहेरच जेवणार आहेत तसं त्यांनी मला सांगितलेलं आहे जेवण बिवण काही बनवू नकोस तर तुला जे आवडेल ते बनव आणि खा असं सगळं आहे तर चला आता ह्याच्यापुढे सगळी घरातली कामं मी म्हणजे बाकी आहेत ती करून घेते आज काही केलेलं म्हणजे झाडू वगैरे काढून दिले बाकी सगळं बाकी आहे कारण ह्यांना पण लवकर जायचं होतं म्हटलं उगाच उशीर नको व्हायला एकदा ऊन आला का मग नंतरला खूप कठीण होऊन जातं प्रवास करायचा आत्ता सध्या इतकं म्हणजे उन्हाचा तडाखा कसा वाढला आणि त्याच्यामुळे मग पटपट नाश्त्याचं आधी उरकून घेतलं आणि आता बाकीचं सगळं आवरून घेते सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांना खाऊ पिऊ घालते आणि मग घरातली बाकीची कामं करून घेते तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद